सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थांची माऊली स्वरूपातील शक्ती. एक सुंदर अशी कथा आज आपण पाहणार आहोत. एका गावात स्वामी समर्थांचा एक अतिशय साधा भक्त राहत होता. त्याचे स्वामींवर खूप प्रेम होते. तो रोज स्वामींची पूजा करायला, त्यांचे नामस्मरण करायचा आणि मनातल्या सगळ्या गोष्टी स्वामींना सांगायचा. एक दिवस त्याच्या मनात एक प्रश्न आला. आपण स्वामींना कधी गुरु म्हणतो, कधी महाराज म्हणतो आणि कधी माऊली म्हणतो. स्वामींना माऊली म्हणजे आई का म्हणतात? हा प्रश्न त्याच्या मनात सतत राहू लागला. त्या रात्री त्याने स्वामींच्या चरणी बसून मनापासून प्रार्थना केली. स्वामी माऊली, मला तुमचे हे रूप समजावून सांगा. त्या भक्ताच्या मनात एक सुंदर विचार उमटला. आई आपल्या मुलाला जन्म देते, त्याची काळजी घेते, तो चुकला तरी त्याला समजावून घेते. मुलावर संकट आली तर आई स्वतःचे दुःख विसरून त्याच्यासाठी उभी राहते. मुलाला काही न सांगताही त्याच्या मनातील दुःख आईला समजते. भक्तांच्या मनात विचार आला, माझे स्वामी सुद्धा तर माझ्यासाठी असेच आहेत. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपण स्वामींना हाक मारतो. जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा आपण म्हणतो, स्वामी मला सांभाळा. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही तेव्हा आपण स्वामींच्या चरणी मन मोकळे करतो. म्हणून अनेक भक्त स्वामींना प्रेमाने माझी माऊली म्हणतात. इथे स्वामींची माऊली रूपातील पूजा म्हणजे स्वामी खरोखर श्री होते असा अर्थ नाही. हा स्वामींचा आणि प्रेमाचा भाव आहे. देवाला स्त्री किंवा पुरुष अशा एका रूपात बांधता येत नाही. एखाद्या भक्ताला देव गुरु वाटतो, कोणाला पिता वाटतो, कोणाला मित्र वाटतो, तर कोणाला आईसारखी माया देणारी माऊली वाटते. ज्या भक्ताला स्वामींच्या चरणी आईसारखी माया, करुणा आणि संरक्षण जाणवतं, तो भक्त स्वामींची मातृभावनेने पूजा करतो. अशीच एक सुंदर भावना आहे. स्वामी माझे गुरु आहेत, पण त्याच वेळी माझी माऊलीही आहेत. कारण आई आपल्या मुलाला कधीही एकटं सोडत नाही. अशा भक्ताची श्रद्धा असते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थही आपल्या भक्ताला संकटाच्या वेळी आधार देतात, असा भक्तांचा विश्वास आहे. म्हणून स्वामींच्या माऊली रूपाची पूजा कोणती वेगळी किंवा चुकीची पद्धत नाही. भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम, श्रद्धा आणि मातृत्वाची अभिव्यक्ती आहे. शेवटी त्या भक्ताला एकच गोष्ट समजली, देवाचं रूप पाहण्यापेक्षा देवाला कोणत्या भावनेने पाहतो हे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून भक्त प्रेमाने म्हणतात, स्वामी माऊली, तुम्ही माझे गुरु आहात, माझे रक्षणकर्ते आहात आणि माझ्यासाठी आईसारखी माया करणारे माझे दैवत आहात. माझ्या आयुष्यात काहीही झाले तरी तुमचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या. श्री स्वामी समर्थ.